नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते तुमचं माझ्या एका मिनी व्लॉगमध्ये। आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की आमच्या घरात चटकपटक खायला लागतं। मग काय नवरोबाची इच्छा होती शेवभाजी खायची। मग शेवभाजीची तयारी करून घेतली। सुरुवातीला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर कट करून घेतली। सोबत माझ्या स्वयंपाकाची तयारी चालू होती। इकडे मी कुकरला डाळ शिजवून घेतली होती आणि मग भाजीची तयारी केली। मग तेल छान कढईमध्ये गरम करून घेतलं। तडक्या स्वभावाच्या राईने तडतड करायला सुरुवात केली। तिला मस्त जिराने थोडी शांत केली। जिरामध्ये शांत होईपर्यंत कढीपत्त्याने भर घातली आणि मग कढीपत्ता पण छान तडतडला आणि मग या सर्वांना एक चव देण्यासाठी त्याच्यामध्ये कांद्याची एंट्री करून घेतली। कांदा, हिरवी मिरची हे छान तेलामध्ये परतून घेतलं। नंतर टोमॅटो हा पण छान तेलामध्ये मी परतून घेतला आणि हा सर्व मसाला छान परतल्यानंतर टोमॅटो पण तेलामध्ये छान लाल झाला। नाजूकशा हळदीने प्रवेश केला आणि लगेचच चवीनुसार मी त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतलं आणि कांदा टोमॅटो छान तेलामध्ये परतून घेतला। आणि इकडे बघू शकता मिठू आणि मैनाची खूप मस्ती चालू होती। मग त्यांना म्हटलं तुम्ही पण शेव खा आणि थोडं शांत राहा जेणेकरून मला कामं सुचतील पटापट। मग मसाला पूर्ण छान लाल झाला होता। मग त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करून घेतलं। पाण्याला छान उकळी काढून घेतली तुम्ही आणि मग त्याच्यामध्ये छान अशी हिरवीगार कोथिंबीर मी ॲड करून घेतली। कोथिंबीर टाकल्यानंतर भाजीचा रंग तर खूपच छान सुरेख दिसत होता आणि मग हे मिश्रण चांगलं हलवून घेतलं आणि मग त्यामध्ये ही जी मी शेव आणलेली होती ती शेव मी हळूहळू त्या उकळीमध्ये सोडली आणि पूर्ण शेव टाकून मग भाजीला छान असं 5 ते 10 मिनिटं शिजवून दिलं। जेव्हा शेव ही त्या भाजी पाण्यामध्ये सॉफ्ट झाली त्याच्यानंतर थोडी ड्राय झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी ही खूप सुंदर झालेली आहे। आणि मग परत त्याच्यामध्ये थोडी हिरवीगार कोथिंबीर ॲड केली आणि मग मस्त गरमागरम तांदळाच्या भाकरी केल्या। तांदळाच्या भाकरी करून नंतर नवरबाच्या ताटामध्ये वरण, शेवची भाजी आणि मस्त भाकरी वाढून दिली आणि बाळ पण सोबत बसलं होतं खायला। तर मग ही शेवभाजी विशालला खूप जास्त आवडली आणि खूप भरभरून त्यांनी माझं कौतुक केलं या भाजीसाठी। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब